नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मग ज्या शेताला पाणी द्यायला मग घेतलं खोऱ्या बिऱ्या आपल्या गाडी चालू करायला तर थंडीत चालू नव्हती. मग दिलं चॉक, चालू झाली गाडी. मग निघालो शेताला. आता शेताकडे जर असतं तर मला माहित आहे कसं असते. मग तरी बी थंडी लागाल ती बक्कळ. एकदम गमजा बांधला डोक्याला थंडी लागू नये म्हणून. मग निघालो गाडीत. थंडीत बी आपल्यात किडाली, थंडीत बी गाडी पळवायची. पळवली, आलो डायरेक्ट शेतात. ही आपली विहीर आहे. मग आलो आपल्या स्टार्टर पाशी. मोटर चालू करायची म्हणजे स्टार्टर पाशी तर जावं लागल. स्टार्टर पाशी जाऊन पहिले मोटर मोटर चेक केली, बटन बिटन दाबून. ऑटो चालू केला, मोटर झाली चालू. मग आज सकाळी तर गेलो नव्हता ग्राउंडला, थंडी लागाल ती. मग चला म्हणलं आता जॉगिंग करू. मग जॉगिंग करत निघालो आता पळत पळत. डायरेक्ट गेलो गव्हाच्या रानापाशी गेलो. पाणी चालू झालं. मग आता पाण्यात तर जावं लागतं, डेअरिंग तर करावं लागेल मला. आता थंड लागते. मग पाय टाकू नको म्हणून माघारी घेतला पाय, ते टाकला डेअरिंग करून पाय. मग गव्हाला पाणी चालू होतं. मग ते पाणी बघितलो, दारबीर कुठं सगळं ओके हाय. म्हणलं चला आता तोपर्यंत आपण शेकून घेऊ. म्हणलं थंडी आहे, थंडी लागली का आपण सोय करून आलो काडीपिटी घेऊन. काडीपिटी आणली, सगळे जळण बिळण गोळा केला. पेटवायला चालू झालं तोपर्यंत इकडं पाणी भिजलेलं. मग तोपर्यंत चला म्हणलं आता खोऱ्या घेऊ, आपलं दार फोडायचं आहे. दार फोडायला घेतलं खोऱ्या. दार फोडून आता सगळी माती बिती गोळा केली. माती गोळा केली, लावलं दार, दार बांधलं. मग आता सगळं आपलं भिजलेलं, एकच दार राहिलेलं. मग सगळं एक दार राहिलेलं भिजूस तर शेकाव म्हणलं चला. मग हात बीत शेकून घेतलं. मग झालं आपलं सगळं पाणी बिनी देऊन. मग आज जायचं होतं मोटर बंद करायला. मग तिथं बी चालत जायचं नाही म्हणलं, चला जॉगिंग करत जाऊ. मोटर बंद केली. लय दिवस झाले शेतात गेलो त्यामुळे विसरलेलं. ऑटो एकदा बंद केलो, परत अजून बटन बंद करून बघितलो, मोटर बंद झाले. कन्फर्म करावं म्हणलं. चला मित्रांनो म्हणला जाऊया घरी आता. मग घरी जायचं म्हणल्यावर तर सगळं आपलं चप्पल बिप्पल पादुका घालावं लागल. मग पादुका घातलं, गाडीवर बसलो. आता गाडीवर बस चावी बी चालू करून आता चला निघाव म्हणलं आता घरला निघाला. आपल्या शेतातले रस्ता संपोच तर हळू जाऊ दे म्हणलं गाडी, रस्ता खराब आहे. मग कॅनलला लागल्यावर चला चहा प्यायचा म्हणल्यावर मग गाडी तर पळावं लागते मला थंडीत. मग गेलो घरी. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भावानो. अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला